कलावती आई म्हणजेच रुक्माबाई यांचा संसार। रुक्माबाईंना सासू सासरे नणंद दीर जाऊ ही सर्व सासरची माणसे होती। ती सर्व कानडी बोलत असत। राजगोपाल यांचे मूळचे गाव दक्षिण कानडा जिल्ह्यात असून नोकरीनिमित्त ते दक्षिण अर्काटात राहत असत। त्यांचे पणजोबा हे पण पोलीस खात्यातच होते। नोकरीनिमित्त प्रथम ते कडलूरला आले, पुढे तेथेच ते स्थायिक झाले। ते अग्रहारात ब्राह्मणवाडीत राहत असत। दक्षिणेकडे सोवळे फार। त्यावेळी तेथील पद्धत मासिक पाळीच्या 3 दिवसात त्या बाईने कोणाच्याही दृष्टीस पडावयाचे नाही। यदा कदाचित ती बाई जर दृष्टीस पडली तर सचेल स्नान करावयाचे। त्यामुळे प्रत्येक घरी बायकांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा असावयाची। त्या ठिकाणी इतर कोणी जावयाचे नाही अशी पद्धत। रुक्माबाईला सदा एकांत आवडत असल्याने त्याबद्दल त्यांनी देवाचे आभारच मानले असतील। त्यांना सासरचे नाव म्हणून एक निराळे ठेवले गेले नाही। कारण हे की रुक्माबाई हे नाव त्यांना त्यांच्या आजीने ठेविले होते। रुक्माबाईंचे सासरचे वागणे सर्व स्त्रियांना आदर्शभूत असेच होते। दुपारच्या जेवणानंतर त्या कधी झोप घेत नसत। विणणे शिवणे ही सर्व कामे करत। खेड्यापाड्यातूनही लोक औषधाला त्यांच्याकडे येत। त्यांना औषध देण्यातही त्यांचा वेळ मोडत असे। त्यावेळी त्या गावी पिठाच्या गिरण्या नव्हत्या, त्यामुळे धान्य दळण्याचे काम घरीच केले जाई। रुक्माबाईंना त्यांच्या सासूबाई कोणत्याही प्रकारे श्रम होऊ नयेत म्हणून फार फार जपत असत। राजगोपालांचा स्वभाव पण रुक्माबाईंच्या स्वभावाला पूरक असाच होता। एखाद्या दिवशी शिपाई यायला उशीर झाला तर त्याची वाट न पाहता सर्व कामे राजगोपाल स्वतःच करून सोडित असत। राजगोपाल हे कोणाकडूनही पैसेच नव्हे तर धान्य, फळे किंवा इतर कोणतीही वस्तू घेत नसत। एकदा एक गृहस्थ आपला गुन्हा दडपून टाकण्यासाठी 500 रुपये घेऊन आला, तेव्हा असे काही घेण्यास मला माझ्या गुरूंची परवानगी नाही असे सांगून त्यास परत पाठविले। रुक्माबाईंचा स्वयंपाक अत्यंत स्वादिष्ट होत असल्याने घरातील मंडळी त्यांचे सारखे कौतुक करीत असत। तरी अभिमानाने फुगून न जाता हा सर्व कृष्णाचाच खेळ आहे असे त्या मानित असत। रुक्माबाईंना 2 वर्षे निघून गेली। त्यानंतर त्यांना पुत्ररत्न झाले। बारशाच्या दिवशी त्याचे नाव बाळकृष्ण ठेवण्यात आले। त्याच महिन्यात राजगोपालांची सेंजी या गावी बदली झाली। राजगोपालांचे काम अगदीच चोख असे। चोरी दरोडे वगैरे पकडण्यात ते नावाजलेले होते। एकदा तपासणीसाठी कलेक्टर त्या भागात आल्यावेळी त्यांच्या तंबूत चोरी झाली। ती पकडण्यासाठी राजगोपाल यांची नेमणूक करण्यात आली। त्यासाठी 7 दिवसपर्यंत एकसारखे घोड्यावरून फिरले। शेवटी त्यांनी चोरांना मुद्देमालासहित पकडले। परत येतेवेळी ते मध्यंतरी कोठेही मुक्काम न करता घरी आले। अविश्रांत श्रम झाल्यामुळे की काय कोण जाणे, घरी येताच त्यांच्यामध्ये फारच अस्वस्थता निर्माण झाली। पाणी असे ते म्हणाले तोच त्यांची हृदयक्रिया बंद पडली। नारायणरावांनी पाणी आणण्याच्या आत म्हणजे परमेश्वराने त्यांना आपल्याकडे बोलावून पाणी देऊनही सोडले। तो दिवस म्हणजे इसवी सन 1927 ची आषाढी एकादशी होय। त्या समयी रुक्माबाई 8 महिन्यांच्या गरोदर होत्या। अशा प्रकारे त्यांच्यावर अचानकपणे वैधव्याची कुऱ्हाड कोसळली। त्या प्रसंगी घरात दुसरे कोणीच नसून फक्त नारायणराव तेवढेच होते। या उभयतांचे सांत्वन करण्यास जवळपास सुद्धा कोणीच नव्हते। आप्तेष्टादी मंडळी व जातीची माणसे देखील 24 तासांच्या वाटेवर होती। त्यामुळे अशा निर्वाणीच्या प्रसंगी पोलीस खात्यातील मंडळीच त्यांना मदतकर्ती झाली। पतीचा आधार सुटला की इतर पुत्र कन्या इष्टमित्रादी अनेक माणसे जरी असली तरी त्यांचा आधार तो खरा नाही। निराधाराला आधार देणारा एक परमेश्वरच होय। परमेश्वराने आपल्याला जवळ करावे तर आपल्याकडून त्याला आवडेल अशी त्याची सेवा घडली पाहिजे। परंतु 2 मुलांना सांभाळून तशी सेवा आपल्याला करता येणार नाही, तेव्हा जगून राहण्यात काय अर्थ आहे असे वाटू लागले। पुढे तोच विचार दृढ झाल्यामुळे घरातून 2 फलांगावर असलेल्या मैदानातील एका विहिरीत त्या आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्या। त्या समयी तेथे एक जटाधारी साधू प्रकट झाला आणि माई थांब, आत्महत्या करण्याकरिता तू जन्माला आली नाहीस। जीव देणाऱ्यांना वाचविण्यासाठी तुझा जन्म आहे। तुझ्या हातून जगदोद्धाराचे थोर कार्य व्हावयाचे आहे। तुझ्या दुःखाचा अंत होण्याची वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली आहे। यापुढे तू तीळमात्रही काळजी करू नकोस। लवकरच हुबळीला जा।
सिद्धारूढ महाराजांच्या कृपेने तू सुखरूप होशील. इतके बोलून तो अदृश्य झाला. त्या समयी सद्गुरू सिद्धारूढ महाराज आपले सांत्वन करण्यास या रूपाने आले असावेत असे वाटून रुक्माबाईंना गहिवरून आले. त्या क्षणापासूनच त्यांचे सर्व दुःख पार नाहीसे होऊन हृदय एकदम समाधानाने भरून गेले. 1.25 महिन्यानंतर रुक्माबाईंना दुसरा मुलगा झाला. मुलगा 2 महिने झाल्यावर यापुढे येथे राहू नये, हुबळीला सिद्धाश्रमात जाऊन सिद्धारूढ महास्वामींच्या आज्ञेप्रमाणे तेथे सेवा करीत राहावे असे रुक्माबाईंना सारखे वाटू लागले. हा आपला विचार सीतामाई व बाबूराव यांच्याजवळ मांडला. तोच बाबूराव छातीत कुणीतरी खंजीर खुपसल्याप्रमाणे झाले. ते धाडकन जमिनीवर कोसळले. बाबूरावांचे समाधान करण्यासाठी तेथे अचानक स्वामी पूर्णानंदांचे येणे झाले. तेव्हा स्वामीजी म्हणाले, बाबूराव, तुम्ही मोठे भाग्यवान आहात. 9 वर्षांच्या मागे मी जे बाळविषयी भविष्य सांगितले होते ते तुम्ही विसरलात कसे? ही तुमची मुलगी खास जगाच्या उद्धारासाठीच अवतरली आहे. तेव्हा तिची वाट न अडविता तिला सिद्धाश्रमात जाऊन राहण्यास तुम्ही खुशीने संमती द्या. स्वामीजींच्या तोंडचे हे वाक्य ऐकताच बाबूरावांचे समाधान झाले व त्यांनी रुक्माबाईंना सिद्धाश्रमात जाऊन राहण्यास संमती दिली. पुढे थोडक्याच दिवसात बाबूराव स्वर्गवासी झाले. रुक्माबाईंनी अवघी 4च वर्षे जरी संसार केला तरी तो नीटनेटका असाच झाला. त्यामुळे त्यांच्यावर खुश होऊन देवाने आपल्या षड्गुण ऐश्वर्यांपैकी अमौलिक असे वैराग्यरूपी ऐश्वर्य त्यांना बहाल केले. परंतु देवाची गुप्त करणी सामान्य माणसांना कशी कळणार? रुक्माबाईंचे मामा त्यांना म्हणाले, तुझे वय 19 वर्षाचे आहे. पुढचे आयुष्य घालविणे तुला फार फार कठीण जाईल. तेव्हा तू पुनर्विवाह करून घ्यावा. त्यावर रुक्माबाई म्हणाल्या, मला जर पुरुषांच्या आधाराची आवश्यकता असती तर देवाने त्यांना का माझ्यापासून हिरावून नेले असते? पुरुषांचा आधार थोडा देखील राहू नये म्हणून वडिलांना देखील देवाने मागे ठेवले नाही. जो कधीही मरणार नाही अशा अमराशीस मी विवाह करण्याचे ठरविले आहे असे रुक्माबाई म्हणाल्या. तेव्हा ते निरुत्तर झाले. ओम नमः शिवाय.